आज आपण नारळी पौर्णिमा स्पेशल नारळी भात करणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने अतिशय मोकळा आणि अजिबात साखर न वापरता आपण हा नारळी भात करणार आहोत। तर करायला सुरुवात करूया। रेसिपी अगदी सोपी आहे आणि करायला पण अगदी 10 मिनिटं लागतात। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। हॅलो नमस्कार, मी सोनल मेजवानी बा सोनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आणि आजची नारळी पौर्णिमा स्पेशल नारळी भातची रेसिपी सुरू करूया। तर सगळ्यात आधी आपण राईस शिजवून घेऊ। तर आता राईस पण आपण दोन पद्धतीने इथे शिजवू शकतो। जसं आपण बिर्याणीला भात किंवा राईस उकळून घेतो त्या पद्धतीने, किंवा मग सरळ कुकर मध्ये लावायचं। तर आज मी अगदी सोपी पद्धत सांगत आहे। इथे मी बासमती राईस घेतलेला आहे अर्धा कप। तो 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतला आणि त्यामध्ये जेवढं आपण तांदूळ घेतलेला आहे त्याच्या 1.5 पट इतकं पाणी घेतलं। दुप्पट पाणी घ्यायचं नाही, कारण आपला हा जो नारळी भात आहे हा छान मोकळा व्हायला पाहिजे त्यामुळे। तर इथे अर्धा कप तांदूळ आहे, तर पाऊण कप मी इथे पाणी घेतलं आणि यामध्ये अगदी चिमूटभर मीठ घालायचंय, मिक्स करायचं आणि कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या। आता इथे राईस शिजतपर्यंत आपण या नारळी भाताची पुढची तयारी करून घेऊ। तर मी इथे नारळ छान असे त्याचे पाट काढून घेतलेला आहे। काळा जो भाग आहे तो काढून घेतलेला आहे आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहे। इथे आपण अर्धा कप तांदूळ घेतलं, त्यासाठी अर्धा कप इतकं नारळाचा कीस घ्यायचा आहे। आणि नारळाचा कीस जेव्हा आपण या कप मध्ये भरतो तेव्हा तो छान दाबून भरायचा। तर आता इथे राईस पण आपला शिजलेला आहे, तुम्ही बघू शकता छान मोकळा झालेला आहे। नारळी भात करताना ना थोडंसं प्रमाण जर व्यवस्थित ठेवलं तर चव अप्रतिम होते। आता इथे एका कढईमध्ये मी थोडंसं तूप घेतलं, अगदी 2 टेबलस्पून तूप घ्यायचं आहे। जास्त तुपाची पण गरज नाही, पण खूप अप्रतिम लागतो हा राईस किंवा हा नारळी भात। आता यामध्ये सगळ्यात आधी मी काजू आणि बदाम तळून घेतले। तळून तुम्ही बाहेर पण काढून घेऊ शकता किंवा असेच यामध्येच थोडे फ्राय करून घ्यायचे आहे। त्यानंतर थोडे खडे मसाले घालायचे, ज्याच्यामध्ये मी 2-3 लवंगा घालायची आहे। लवंगाची टेस्ट खूप छान येते नारळी भाताला। त्यानंतर 3 वेलची आणि थोडासा दालचिनीचा तुकडा पण मी इथे घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे। तर जेवढं प्रमाण आपण सगळं समप्रमाणात घ्यायचं, अर्धा कप राईस घ्यायचा, अर्धा कप म्हणजे तांदूळ घ्यायचा, अर्धा कप आपण इथे नारळाचा चव छान दाबून व्यवस्थित घेतलेला आहे। नारळाच्या चवचं किंवा नारळ जो कीस आहे त्याचं थोडंसं प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता, थोडंसं जास्त घेतलं तरीही चालेल। त्यानंतर इथे तेवढंच आपल्याला गूळ घ्यायचा आहे। तर अर्धा कप मी इथे गूळ घेतलेला आहे। गुळाच्या ऐवजी तुम्ही साखर पण घेऊ शकता। साखरेचं प्रमाण थोडंसं कमी लागू शकतं, कारण साखर गोड असते गुळापेक्षा। त्याच्यामुळे जर साखर घालत असाल तर थोडंसं कमी घाला, किंवा तुमच्याकडे कितपत गोड खातं त्या पद्धतीने। अर्धा कप जर साखर घेतली ना तर अतिशय गोड होतं। तुम्ही जसं गोड खाता त्या पद्धतीने तुम्ही इथे करू शकता। तर इथे गूळ छान वितळलेला आहे, विरघळलेला आहे। यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं, नाहीतर मग हा जो गूळ आहे त्याचं पाक बनू नये म्हणून अगदी 2 टेबलस्पून आणि छान गूळ वितळवून घेतला। त्यानंतर यामध्ये जे आपण नारळाचं किस करून घेतलं होतं ते घालायचं आहे, छान मिक्स करायचं आहे आणि 1-2 मिनिटं छान याला असंच परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर शिजवलेला राईस यामध्ये घालायचा आणि छान मिक्स करायचं। आता मिक्स करताना आता यामध्ये थोडंसं मॉइश्चर आहे, त्याच्यामुळे हे राईस परत थोडंसं ओलं होतं, पण याला छान परतवून घेतलं की अतिशय मोकळा हा राईस तयार होतो। नारळी भात कसा आहे, नारळी भात थोडासा मऊ पण लागायला पाहिजे, शिवाय तो मोकळा पण असायला पाहिजे, असा पाहिजे। खूप एकदम फडफडा नारळी भात छान लागत नाही। यामध्ये आपण नारळाचा चव म्हणजे नारळ किंवा गूळ किंवा साखर यामुळे हा छान मॉइस्ट होतो आणि अतिशय छान लागतो। आता इथे मी 2 ते 3 टेबलस्पून दुधामध्ये थोड्याशा केशरच्या काड्या घालून घेतलेल्या होत्या, भिजवून घेतल्या होत्या गरम दुधामध्ये, त्या यामध्ये घालायच्या, छान मिक्स करायचं आणि आपला हा नारळी भात तयार आहे। अगदी 10 मिनिटात तयार होतो। 10 मिनिटात आपला राईस शिजवून घेतला की हे करायला फक्त 7 ते 8 मिनिटं लागतात। अतिशय सोपी रेसिपी आहे, एकदा करून बघा या नारळी पौर्णिमेला। ही नारळी भाताची रेसिपी ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।